नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात सातारा जिल्ह्यातील कोरेगावला आणि पाहणार आहे सुप्रसिद्ध हॉटेल ओमची थालीपीठची रेसिपी. तर चला पाहूया. तर आपल्या बरोबर आहेत हॉटेल ओमच्या मालकीन बाई. नमस्कार मॅडम. नमस्कार दादा. हा, तर आपल्याला मॅडम आहेत ना धपाटे कसे बनवायचे, त्याचं मोजमाप कसं असलं पाहिजे याच्याविषयी ना सखोल आपल्याला माहिती देणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या हाताची चव पण आपल्याला आज चाकायला मिळणार आहे. आपण काय करूया, हॉटेल ओमचे स्पेशल जे धपाटे आहेत ना, तर त्याच्या पिठासाठी लागणारे साहित्य आणि त्याचं मोजमाप एकदा माहिती करून घेऊ. मॅडम, आम्हाला याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना. हो, धपाटीसाठी लागणारे साहित्य: ज्वारी 250 ग्रॅम, गहू 250 ग्रॅम, तांदूळ 250 ग्रॅम, हरभरा 150 ग्रॅम, उडीद डाळ 70 ग्रॅम, जिरे 20 ग्रॅम आणि धनेपूड 10 ग्रॅम. हे 5 वस्तू न भाजले तरी चालेल. जिरे आणखीन धनेपूड हे 2 थोडस गरम करून घ्यायचं. हा, तर मॅडम कसं आहे, मी बरेच ठिकाणी धपाट्याच्या पिठाविषयी ऐकलं होतं की भाजणीचं पीठ म्हणतात, म्हणजे धपाट्याचं भाजणीचं पीठ. तर आता तुम्ही न भाजता करताय, तर न भाजता आणि भाजल्यानंतर चवीमध्ये काय डिफरन्स पडतो का? थोडासा फरक पडतो, पण आम्ही न भाजताच हे साहित्य टाकतो. हा, तर मित्रांनो, यांच्याकडे एवढ्या क्वांटिटी मध्ये धपाट्याची विक्री होतीये. चव तर खूप जबरदस्त आहे. तर मावशींचं म्हणणं असं आहे की जे आपण भाजणीचं पीठ म्हणतो, तर ह्याच्यामध्ये जे सांगितलेले घटक आहेत, त्याच्यामध्ये गहू आहे, ज्वारी आहे, तांदूळ आहे, हरभऱ्याचे डाळ किंवा अख्खा हरभरे घेतले चालतात, त्याचबरोबर उडीद डाळ घ्यायची आहे. तर ह्या 5 गोष्टी आपल्या न भाजता घेतल्या चालतात. पण आपल्याला जे जिरे आणि धने आहे ना, ते भाजूनच घ्यायचे. तर त्याशिवाय आपल्याला चांगली चव येणार नाहीये. तर आता काय करायचंय, आपल्याला हे पीठ आता गिरणीमध्ये बारीक करून आणायचंय ना. आणि हे बारीक करत असताना पिठाचं बारीकपणा किती ठेवायचंय? तो बारीक असेल तरी चालेल त्याला, म्हणजे साधारण आपण जे गव्हाचं किंवा ज्वारीचं तसंच सेम टू सेम. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, हे आपण 1 किलोचं प्रमाण आपण समजून घेतलेलं आहे. तर आता आपण हे काय करूया, पीठ बारीक करून आणूया आणि पुढची रेसिपी बघूया. आता आपण पीठ गिरणीमधून दळून आणलेलं आहे अशा पद्धतीनं बारीक मध्ये. आता ह्याच्यासाठी लागणारा जो खरडा आहे, खरडा कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवतो आणि त्याचे साहित्य प्रमाण सांगते येतं. हे मिरच्या अर्धा पावशेर घ्यायचे, आणखीन 1 कोथिंबीरची पेंडी घ्यायची, 125 ग्रॅम लसूण घ्यायचा. हे सर्व मिश्रण करून मिक्सरवर थोडं मोठं बारीक करून घ्यायचं. हा, तर आपला जो धपाटी आहे त्याच्यामध्ये हा महत्वाचा आपली घटक आहे की खरडा जेवढा चांगला असणार आहे तेवढा आपलं धपाटा चांगला लागणार आहे. तर कसं आहे, लसणाचं प्रमाण, मिरचीचं प्रमाण आणि कोथिंबीरीचं प्रमाण हे योग्य असणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून खरडा बनवायचा आहे का? हो, खरडा बनवायचा. आणि हे मिक्सर मध्ये बारीक करताच्या आधी मिरची काय भाजून वगैरे घ्यायची? भाजून घ्यायची. म्हणजे भाजून घ्यायची आणि याचा खरडा बनवायचा. ठीक आहे, तर आता आपण भाजून घेऊन खरडा बनवूया. खरडा आता रेडी झालेला आहे. जे आपले धपाटे आहेत ना, त्याचे मॅजिक म्हटलं तरी चालेल किंवा जादू म्हटलं तरी चालेल, चवीची ती आहे ती सगळ्या खरड्यामध्ये मित्रांनो. तर याच्यामध्ये आपण कोथिंबीर, मिरची, लसूण इतर घटक टाकले होते. तर आपला खरडा रेडी आहे. तर मावशी, आता आपली पुढची स्टेप काय राहील? आता आपण ह्या पिठामध्ये आपण हा केलेला खरडा टाकून घ्यायचा. नंतर थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर मीठ टाकायचं चवीसाठी आपण. म्हणजे हे मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं. आता त्यानंतर कोथिंबीर एकदम फ्राय मारायचा असा. म्हणजे याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. जास्त, जेवढी कोथिंबीर टाकशील ना तेवढी हिरवीगार धपाटी छान दिसतात. तर मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, याच्यामुळे जी चव असते ते इन्क्रीज होते किंवा वाढते. तर याने कोथिंबीरचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे, खरड्यामध्ये लसणाचं प्रमाण पण जास्त ठेवलेलं आहे. काय करतोय, खलबत्त्यामध्ये काय करतोय? हा मोठा असा लसूण चेचून ना पिठामध्ये टाकलं तर थोडस चव वेगळी लागते. म्हणजे एकदम बारीक पेस्ट नाही करायची? नाही, पेस्ट नाही बनवायची. थोडस बरड राहिलं पाहिजे. मोठं. ठीक आहे. म्हणजे आपल्या धपाट्यामध्ये जी चव आहे त्याचे एक सिक्रेट म्हणून आपण थोडक्यात त्याला की त्याच्यामध्ये आणखीन ना थोडं ओवा टाकायचा, थोडं जिरं टाकायचं. हे मिश्रण करून मोठं चेचून घ्यायचं. ह्याची चव ना एकदम छान लागते असं मिश्रण करून चेचून घेतल्यानंतर. म्हणजे आपण जे घटक टाकले ते बरडेच करायचे, मोठे चेचून असे भरडे दिसले पाहिजे त्याच्यामध्ये. आता आपण हा राहिलेला लसूण आणि जिरं आणि ओवा हे चेचून घेतलेलं आहे मोठं गर्भ हे आता टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आणि थोडस ओवा आणखीन वरून टाकायचा आणि हे सर्व मिश्रण करून घ्यायचं. आणखीन आता मळणी करायची आता ह्याची. हे पाणी घेऊन
थोडस. आता हे मळताना पाण्याचं प्रमाण कसं पाहिजे? पाणी थोडं थोडं लागल तसं घ्यायचं, घट्ट प्रमाण मळायचं याचं. हा हा, म्हणजे थोडं थोडं टाकत मळायचंय, टाकत असं तर मळायचं. आपल्याला तसा अंदाज येऊन जाईल. हा, ठीक असं आहे. एकदम सुगंध वास वगैरे छान येतो बघा हे मळताना मिश्रण. थोडे भारी जे धपाटे बनवताय, तर किती वर्ष झालं तुम्ही बनवताय? गेली 25 वर्ष धपाटे बनवतो आणि आमच्या घरी सर्वांना लोकांना आवडते म्हणून मी सारखी बनवत होते. हा. आणि आता या व्यवसाय धंद्यामध्ये गेली 10 वर्ष झाले ह्याच्यामध्ये थालीपीठ हे सुरू केलेलं आहे. हा हा हा. आणि आमचे सांगली वगैरे तिकडं म्हणजे बनवलेले आहेत तिकडं सांगलीमध्ये. म्हणजे तुम्ही आधी हा व्यवसाय तुमचा सांगली साईडला पण आहे, हो. तर आता कोरेगाव मध्ये पण चालू केलेला आहे. हा, तर कोरेगाव. मित्रांनो, त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांच्या बंधूंचा ना सांगलीमध्ये पण व्यवसाय आहे. हा. तिथं पण उत्कृष्ट क्वालिटीचे दही धपाटे वगैरे मिळतात. हा. तर त्यांनी एक नवीन ब्रांच आहे ना आपल्या कोरेगाव शहरामध्ये खोललेली आहे. तर अल्प कालावधीमध्ये खूप आहे ना प्रसिद्धी स्वतःमध्ये आलेलं आहे. तर एक साधारण आहे ना दिवसाला 1000 तरी ते धपाटे बनवून विकतात ते. तर अशा प्रकारचे धपाटे खाण्यासाठी ना तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. कोरेगाव मध्ये पोलीस चौकीच्या समोरच आहे हॉटेल होम म्हणून. तर धपाट्याबरोबर त्यांच्याकडे ना अख्खा मसूर बी खूप उत्कृष्ट चवीचा मिळतो, त्याचाही एकदा आस्वाद घ्या. तर याचा व्हिडिओ आपण लास्ट टाइम केलेला आहे, तो बघायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनलवर पण बघू शकता. हे मळायचं तर खूप मेहनतीचं काम आहे. तर आमच्या दर्शकांना कळव म्हणून तुम्ही 1 किलोच्या प्रमाणात करताय, हो. पण दिवसभरात साधारण तुम्हाला 1000 धपाटे बनवायचे आहेत. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पीठ लागत असेल. ते किती प्रमाणामध्ये लागते? एक 40 ते 45 किलो मध्ये लागतं प्रमाण. हा, म्हणजे 40-45 किलोचं तुम्हाला रोज पीठ लागते. हो. तर त्यासाठी खूप मेहनत करावं लागत असेल ना. हो, मेहनत करायला लागतं. तर मावशी, आपलं आता धपाट्याचं पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे. हो. तर याचं घटपीठ रेडी झालेलं आहे ना. हो. तर आता आपल्याला थापायला घ्यायचे ना. हा, या आता थापायला घ्यायचं. हा, तर थालीपीठला जे घटक टाकायचे तेवढे घटक टाकून झालेत का आता आपले? हो, सर्व झाले. हा, ठीक आहे. तर आता काय करायचंय, आपल्याला थालीपीठ थापायचे आणि भाजायला घ्यायचंय. हा. तर मित्रांनो, सध्या गॅसची टंचाईचे दिवस चालू आहेत. तर त्यामुळे काय केलेलं आहे आपण, ह्या आपल्या लाकडाच्या शेगडीवर आपल्याला बनवायचंय. तर शेगडीवर आता कसं बनवायचे तर ते बघूया. तयारी झालेली आहे. तर आपल्या धपाटे कसे थापटायचे ते बघायचे. थापटायचे म्हणजे ते थापटून बनावं लागतं म्हणून थापटायचे म्हणतोय मी. तर आता हे कसलं कापड घेतले आपण? हे सुती कापड लागतं आपल्याला. हा, ते भिजवून घेतले का? हा, भिजवून घ्यायचं. जरासं नरम केलं ना ते असं चिकटतंय मग. हा. तर ते हाताच्या साईने आता थोडं थापटायचंय. थालीपीठ म्हटलं ना तर हाताच्या साईने थापटूनच बनवावं लागतं. तर आता आमची आजी लहानपणी बनवायची ते आम्ही बघायचो. तर ते हाताच्या साईने त्याला होल वगैरे पाडतात. तर होल का पाडतात मावशी त्याला? होल पाडल्यानंतर त्याच्यामध्ये तेल थोडं टाकून असं पाणी टाकून मऊ पडतं धपाट. कुरकुरीमध्ये पण भाजतं. तर ते लहानपणी आम्हाला थोडं विशेष वाटायचं की याला होल का पाडलं जाते. तर हाताच्या साईने थापडले जाते. आता बरेच लोक याच्यामध्ये कांदा वगैरे, मेथी, अजून कोण त्याच्यामध्ये कांद्याचे पात वगैरे टाकतायत. तर आपण काय करतोय मॅडम? आपण काही नाही, जे पीठ मिश्रण केलेलं आहे ना तेवढेच घालायचं, साहित्य मळून घ्यायचं आणि हे असं हाताने थापायचं. आता आपलं थापून झालेलं आहे धपाट. आता हे तव्यामध्ये असं टाकून घ्यायचं. आणखी अशी बोटं उठवायची. तर मित्रांनो, अशा प्रकारे ना थालीपीठ थापून आपल्या तव्यावर भाजायला घेतलेलं आहे. आणि वरून असं कडवणी तेल सोडायचं. आणखीन ते थोडस पाणी ठेवायचं म्हणजे वापरण्यासाठी. आता हे झाकण ठेवून वापरायचंय का? असंही झाकण ठेवून साधारण किती मिनिटं वापरावं लागतं? 5 मिनिटात. नंतर ताट काढायचं. आणखीन हे धपाट असं हे करायचं, परतून थोडस घ्यायचं. असं एक खाल्ली बाजू वरती टाकायचं आणि हे असं भाजून म्हणजे दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचं. खरपूस लागतं. ठीक आहे, खरपूस लागतं. हे थोडस तेल असं टाकायचं नरम पाणी. आता हे धपाट एकदम रेडी तयार झालेलं आहे. दोन्ही साईड एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं की रेडी आहे? हा, खरपूसच भाजून घ्यायचंय. ठीक आहे, ऑलरेडी तयार आहे. आता हे आपल्या हॉटेलची स्पेशलिटी हे धपाटे तयार झालेले आहेत. तर आपण आता कस्टमरला देताना ज्या पद्धतीने प्लेट लावतो ते थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. हे 2 पीस धपाटे येतात. म्हणजे एका प्लेटला 2 पीस? एका प्लेटला 2 पीस येतात. नंतर हे दही वाटी येते. हे थोडस आचार येतं, लोणचं. म्हणजे आंब्याचं लोणचं? आंब्याचं लोणचं येतं. नंतर खरडा येतो, ठेचा. आणि ही
मटकीची उसळ येते, चवळीची उसळ येते. हा, हा. असं दररोज आम्ही वेगवेगळं थोडस बनवतो. हा, म्हणजे जे उसळ आहे ते रोज थोड्या वेगळ्या वेगळ्या राहतात. वेगवेगळ्या बनवाव्या लागतात. तरी पण चवळीची आणि मटकी आणि अजून कुठली असते का? तूर डाळीची येते, मसूर डाळीची बनवतो, हा, हा, हा. उसळ बनवतो. ठीक आहे. तर कसं आहे, आपली चव तर आहेच आहेत, हो. त्याबरोबर आपल्या शरीरासाठी चांगले जीवनसत्व वगैरे मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आहे ना उसळी देण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो, हो. हा, तर ही प्लेट आहे ना खरोखरच लहान मुलांना किंवा आहे ना वयस्कर माणसांना जे शरीराला आवश्यक असणारे जे आपण प्रथिने वगैरे म्हणतो किंवा न्यूट्रिशन म्हणतो भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर ही प्लेट आता ह्याच्यामध्ये दही आहे, उसळ आहे, कैरीचे लोणचे, ठेचा आहे आणि हे मिक्स पिठाचं असल्यामुळे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व आहेत. तर ह्या प्लेटची किंमत काय आहे आता? आपण ही प्लेट 100 रुपयाला लावतो. हा, हा. 2 पीस धपाटी देतो, हा, हा. उसळ देतो, हा, हा. दही देतो. हा, हा. हे दही उसळ जर कस्टमरला पाहिजे असेल तर अजून आपण देऊ शकतो. असं हा, काही हा. त्याचा एक्स्ट्रा चार्जेस लावत. तर तुम्ही आमच्या ओम हॉटेलमध्ये अवश्य भेट द्या. धपाट्याची चव चाकून बघा. एक नंबर चविष्ट आहे. पोलीस स्टेशनच्या समोर, सातारा बँकेच्या शेजारी, कोरेगाव, रहमतपूर रोड, कोरेगाव. हा, नमस्कार. काय ऑर्डर केलं म्हटले? दही धपाटा. हा, तर तुम्ही दही धपाटे खायला नेहमी येता काय? हा, नाही, आम्ही आठवड्यातनं 2 वेळा तरी येतो. हा, हा. हॉस्पिटलला आहे आम्ही. हा, हा. लंच टाइम मध्ये येतो इथं. म्हणजे इथं हॉस्पिटलला तुम्ही कामाला आहे का? हो, कामाला आहे. हा, म्हणजे लंच टाइम मध्ये इकडे असता. हा. तर यांच्या अख्खा मसूर पण कधी ट्राय केलंय का? हो, छान आहे. हा, हा, हा. त्या धपाट्या टेस्टला आपण रेटिंग द्यायचं ठरलं तर 10 पैकी किती रेटिंग देताल? 10 पैकी 10. 10 पैकी 10. मावशी तुम्ही किती रेटिंग देताल? 10 पैकी 10 देणार. एकदम चविष्ट धपाट्याला दही धपाटा आहे. हा, हा. तर तुम्हाला एवढे आयटम आहे, त्याच्यामध्ये उसळ आहे, खरडा आहे, लोणचं आहे, त्याच्यामधलं भारी काय वाटलं तुम्हाला? आम्हाला म्हणजे दही धपाट उसळ छानच आहे. हा, 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 हा. छानच आहे. मगाशी मी उसळ खाल्ली तर मला एकदम जबरदस्त लागली, म्हणून मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला कशी वाटली? छान आहे. एकच नंबर चव आहे. एकदा खाचाल तर परत परत याल. मॅडम काय ऑर्डर केलंय? दही धपाटी हा, हा. कशी वाटली चव? खूप छान आहे, खूप स्वादिष्ट आहे. आणि मी इथंच पूजा नर्सिंग होम मध्ये काम करते, कारण मी रोज असते इथं नाश्त्याला. इथली स्वच्छता पण खूप छान आहे आणि मला खूप आवडतं नाश्त्याला यायला इथं. मला खूपच भारी, म्हणजे मी येते इथं रोज येते इथं खायला. अख्खा मसूर पण खूप छान आहे इथं. दही धपाटी ऍक्च्युली मला पण खूप छान आवडते खायला. आणि आजूबाजूला बँक वगैरे, समोर कचेरी आहे, ते पण लोक येतात इथं आणि यावी अशी इच्छा आहे माझी. खूपच छान आहे, खूप. आणि मी तर इथं रोजच असते नाश्त्याला. माझ्या मैत्रीण पण असतात, त्यांच्यासोबत मी नाश्त्याला येते. आणि अतिशय शरीरासाठी छान आहे, उत्तम जेवण भेटतं, खूपच छान. तर आपण रेटिंग द्यायचं ठरलं तर 10 पैकी किती रेटिंग देताल? 10 पैकी 10. केलंय? दही धपाटे हा, कशी वाटली चव वगैरे तुम्हाला? क्वालिटी एक नंबरच आहे. आणि ती सर्व्हिस वगैरे कशी वाटली? सर्व्हिस एक नंबर आहे इथल्या हॉटेल. स्वच्छता वगैरे? स्वच्छता वगैरे चांगली आहे. ठीक आहे. रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग देताल? 10 पैकी 10. ठीक आहे, थँक्यू सर. वाटलं साहेब धपाटे तुम्हाला? एक नंबर. नेहमी येतात खायला? हो, नेहमी आम्ही इथंच ऑफिसला आहे. हा, हा. सारखं नाश्ता करायला इथं असतो आपलं. हा, हा, हा. जेवण वगैरे अख्खा मसूर येते इथं, परत आपले काजू करी येते, चांगलं असतं इथं. हा, मी ती सर्व्हिस वगैरे कशी वाटली? एक नंबर सर्व्हिस आहे आणि स्वच्छता वगैरे? छान आहे, खूप छान आहे. ठीक आहे. रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग देतात? 10 10 पैकी? पैकी 10 देणार. ठीक आहे, थँक्यू सर. मित्रांनो, मी ओम हॉटेलचा मालक राजेंद्र यादव, माझी पत्नी अनिता यादव. या मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ बनवला होता अख्खा मसूरचा. तो अगदी तुम्ही भरपूर साथ दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि तुम्ही पण प्रतिसाद दिला, इथं आला, अख्खा मसूरची चव चाकली, ते बरं वाटलं. आता आम्ही एक नवीन आयटम चालू केलेला आहे, दही धपाट व थालीपीठ. तर त्याला सुद्धा तुम्ही प्रतिसाद द्यावा ही माझी इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनी येऊन त्याची ही चव बघावी.